फ्रेंड्स, आज बघा आपण तोरण पाहणार आहोत. त्या तोरणासाठी मी हिरवा कलर वापरला आहे, सफेद रंग वापरला आहे आणि गुलाबी रंग वापरला आहे. राणी कलर आहे हा. आणि इथे मी 2 पॅटर्न बनवून घेतले ऑलरेडी. एक पॅटर्न मी ठेवला आहे दाखवण्यासाठी कसं बनवलं ते. चला मग सुरुवात करूया. इथे मी गुलाबी रंग घेतला आहे, राणी कलर. हुक नंबर बघा, मी 1.75 mm हुक वापरलेला आहे. सुरुवातीला स्लिप नॉट करून घ्यायचे. 4 साखळ्या घ्यायच्या, 1 2 3 आणि 4. त्यानंतर या पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचे. 3 साखळ्या घ्यायच्या, त्यानंतर पुढे एक साखळी वाढवायची आपल्याला. टोटल 4 साखळ्या घेतल्यात मी. त्यानंतर दुसरा खांब घ्यायचा आहे, एक साखळी घ्यायची. टोटल आपलं हे 10 खांब तयार करून घ्यायचे. 3 झाले. तिसरा खांब झाला, पुढे एक साखळी घ्यायची. चौथा खांब बनवून घ्यायचे. टोटल असे 10 खांब तयार करायचे. इथे बघा, मी हे 10 खांब पूर्ण करून घेतले. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्यानंतर इथे पुढे खांब जर 10वा खांब जर एक साखळी घेऊन, हा जो पहिला खांब आहे 3 साखळ्यांचा, 1 2 आणि 3. आणि मध्ये एक साखळी आपण सोडलेली आहे, ही एक साखळी आहे. तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचे आणि पुढे एक साखळीच्या गॅपमध्ये मुक्का खांब घेऊन एक साखळी घ्यायची आणि त्याच गॅपमध्ये आपल्याला 3 खांब टाकायचे. 1 2 आणि 3. पुढे एक साखळी घेऊन त्याच गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे. हे सर्व गॅपमध्ये एक एक साखळ्यांचा गॅप घेतला आहे. प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला हे पाकळी बनवून घ्यायची. आता पुढच्या चेनच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचा, एक साखळी. त्यानंतर त्याच गॅपमध्ये 3 खांब घ्यायचे. एक साखळी घेऊन इथे त्याच गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा. 2 पाकळ्या झाल्या. तर तिसऱ्या पाकळीला सुरुवात केली आहे. एक मुक्का खांब घ्यायचा, एक साखळी घ्यायची. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये त्याच गॅपमध्ये 3 खांब घ्यायचे. 1 2 आणि 3. एक साखळी घेऊन इथे हे त्याच पॅटर्नमध्ये मुक्का खांब घ्यायचा. पुन्हा पुढच्या साखळीच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचा, एक साखळी घ्यायची आणि त्याच गॅपमध्ये आपल्याला 10 खांब घ्यायचे. 1 2 आणि 3. 3 खांब झाल्यावर एक साखळी घ्यायची आणि त्याच गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचे. इथे मी 4 दाखवले, पुढे अजून 6 पूर्ण करून घ्यायचे. ते बघा, मी हा पहिला राऊंड पूर्ण करून घेतला आहे. हा पहिल्या 10 पाकळ्या पूर्ण झाल्यात. तर त्यानंतर पाठीमागच्या बाजूने आपल्याला
बघून टाकून मुक्का खांब टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे 3 साखळ्या घ्यायच्या आणि ही जी पाकळी आहे आणि ही पाकळी आहे, या दोघांचे पण मुक्का खांब आहेत. त्याच्या पाठीमागच्या बाजूनी हे 2 जे लूप आहेत त्या लूपमधून हुक टाकून मुक्का खांब टाकून जोडून घ्यायचे. पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या. आता हीच प्रोसेस करायची जसं या दोघांच्या मध्ये केली. पाठीमागच्या बाजूनी हे जे 2 लूप आहे त्याच्यामधून हुक टाकून मुक्का खांब टाकून घ्यायचे. पुढे पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या. दोघांच्या पाठीमागचे लूप आहेत तिथून हुक टाकून मुक्का खांब टाकून घ्यायचे. इथे पण आपल्याला पाकळ्याच बनवायच्या आहेत. त्याप्रमाणे ह्या साखळ्या पूर्ण करून घ्यायच्या. इथे बघा मी हा राऊंड पूर्ण करून घेतले. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. इथे जोडून घ्यायचं आहे मुक्का स्लिप स्टिच करून. आता इथे आपण पहिल्या राऊंडला 3 खांब घेतले होते. ह्या राऊंडला आपण 4 खांब घेणार आहोत. पहिल्या सुरुवातीला मुक्का खांब घ्यायचा आहे, एक साखळी आणि त्यानंतर 4 खांब घ्यायचे. 1 2 3 आणि 4. एक साखळी घेऊन त्याच जागेवर मुक्का खांब घ्यायचा आहे. आता पुन्हा दुसरा पॅटर्न दुसऱ्या 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये मुक्का खांब घेऊन साखळी घेतली. 4 खांब घ्यायचे. 1 2 3 आणि 4. एक साखळी घेऊन त्याच गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे. आता पुढच्या तिसऱ्या साखळीच्या गॅपमध्ये मुक्का खांब घेतलाय. एक साखळी घ्यायची आहे. पुन्हा 4 खांब घ्यायचे. 1 2 3 आणि 4. एक साखळी घेऊन त्याच गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे. 6 राऊंड पुढचा पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे बघा हे पाठीमागची बाजू मी पूर्ण करून घेतली आहे आणि शेवटचा 10वी पाकळी पूर्ण झाल्यावर पहिल्या पाकळीच्या पहिला जो मुक्का खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून जोडून घ्यायचे. मी धागा कट करून घेणार आहे.
इथे मी आता हिरवा कलर घेतला आहे. अगोदर स्लिप नॉट करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा आपण या त्या दुसऱ्या राऊंडच्या पाकळ्या बनवल्या. तसंच हिरव्या धाग्याला पण आपल्याला हे जे 2 शेवटचे मुख्य खांब आहे यांचे त्या पाठीमागून या 2 लूपमधून आपल्याला हुक बाहेर काढून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आणि पुढे पुन्हा 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये 2 लूपमध्ये मुका खांब घ्यायचा आहे. पुढे पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या. पुढे पुन्हा दोघांच्या मध्ये मुका खांब घ्यायचा. 3 साखळ्या घ्यायच्या आणि पुन्हा या दोघांच्या मध्ये मुक्का खांब टाकून जोडून घ्यायचं. सेम ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. टोटल हे 3 साखळ्यांचा 10 गॅप बनवून घेतलेत आपण. त्यानंतर पहिला जो राऊंड आहे तिथे जोडून घ्यायचं आहे. मुख्य खांबाच्या वरच्या लूपमधून हुक टाकून स्लिप स्टिच करून घेतले. आता पहिल्या गॅपमध्ये 3 साखळ्यांच्या मुक्का खांब घ्यायचा, 1 साखळी घ्यायची. त्यानंतर पुढे 2 खांब घ्यायचे, 1 2 आणि तिसरा खांब ट्रिपल क्रोशे घ्यायचा. सॉरी, मला मध्ये स्टॉप करावा लागला व्हिडिओ. 2 साखळ्या झाल्यावर त्यानंतर पुन्हा ट्रिपल क्रोशे घ्यायचा आहे. आणि पुढे 2 खांब घ्यायचे, 1 2 1 साखळी घेऊन त्याच गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा. आता दुसऱ्या 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये 1 मुक्का खांब घेऊन 1 साखळी घ्यायची. त्यानंतर 2 खांब घेऊन पुढे 1 ट्रिपल क्रोशे घ्यायचं. 2 खांब झाले, तिसरा ट्रिपल क्रोशे घ्यायचा आहे. 2 साखळ्या घ्यायच्या मध्ये. पुन्हा 2 साखळ्या झाल्यावर 1 ट्रिपल क्रोशे घ्यायचा आहे. ट्रिपल क्रोशे झाल्यावर 2 खांब घ्यायचे. दोन खांब झाल्यावर 1 साखळी घेऊन त्याच गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे. आता पुढच्या गॅपमध्ये 3 साखळीच्या गॅपमध्ये 1 मुक्का खांब घ्यायचा आहे, 1 साखळी घ्यायची, 2 खांब घ्यायचे, दोन खांब झाल्यावर ट्रिपल क्रोशे घ्यायचा आहे. पुढे 2 साखळ्या झाल्यावर पुन्हा ट्रिपल क्रोशे घ्यायचा 1. पुढे 2 खांब घ्यायचे, पुढे 1 साखळी घेऊन मुक्का खांब घ्यायचा त्याच गॅपमध्ये.
अशा प्रकारे आपले पानं बनवून तयार करायचे. इथे बघा हे 10 पानं बनवून झाले. आता शेवटला आपल्याला इथे जोडून घ्यायचे. हा जो पहिला मुका खांब आहे त्या वरच्या लूपमधून स्लिप स्टिच टाकून जोडून घ्यायचं आहे आणि इथे धागा कट करून घ्यायचा. हा झाला आपला पहिला भाग फुलाचा. आजच्या व्हिडिओमध्ये हे फूल कसं बनवलं ते पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची स्टेप दाखवणार आहे, कारण का संपूर्ण पॅटर्न बनवायचं म्हटलं की वेळ पण लागतो आणि मोठे व्हिडिओ कोण जास्त बघायला मागत नाही. त्याच्यामुळे छोटे छोटे व्हिडिओ बनवलेले बरे. आणि या फुलाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.